हाय हॅलो एस क्रिएटिव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर चला आज आपण टमाट्याची चटणी बनवणार आहोत। इथे मी टमाटे असे कापून घेतलेले आहे, 7-8 टमाटे असतील हे, आणि इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। इथे 2 कांदे कापून घेतलेले आहेत, हिरव्या मिरच्या 9-10-12 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, कोथिंबीर। तर आता शेंगदाण्यामध्ये आपण लसूण टाकायचं आहे, लसूण सोलून घेऊया। तर लसूण सोलून घेतलेलं आहे। तर आता आपण शेंगदाण्यामध्ये लसूण टाकून मिक्सरला दळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता शेंगदाणे आणि लसूण मी दळून घेतलेला आहे। गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे, त्याच्यात 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचे। इथे बघू शकता कढई आपली गॅसवर ठेवून घेतली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यात आपण मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे। इथे बघू शकता जिरे आपली मोहरी छान परतवून झाली आहे, 1 चमचा जिरे टाकायचे। त्याच्यानंतर आता आपण कांदा टाकून घेणार आहोत। कांदा छान परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता कांद्याला छान परतून घ्यायचे। त्याच्यानंतर आता आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। तर टमाट्याच्या चटणीसाठी आपल्याला एवढं साहित्य लागतं: कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाणे, लसणाचे दळलेलं वाटण आणि टमाटे, कढीपत्ता, जिरे, मोहरी, आणि आता आपण हे कांदे छान असे परतून घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये आता आपण 1-2 कढीपत्त्याचे पानं याच्यात टाकून छान परतून घ्यायचं आहे। तर चला आता याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ आपण। कढीपत्त्याला पण छान परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये। तर आता आपला कांदा आणि कढीपत्ता परतून झालेला आहे। तर आता आपण हिरवी मिरची पण टाकून घेऊया। हिरव्या मिरचीला पण छान परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने 5-10 मिनटं असे छान परतून घ्यायचे ते। तर इथे बघू शकता हिरवी मिरची पण आपली छान असे परतून झालेले आहे। तर अर्धा चमचा आपण हळद टाकून घ्यायची, 1 चमचा किंवा अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। तर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, कोथिंबीर भरपूर टाकायची। कोथिंबीरने छान चव येते टमाट्याची चटणीला। तिथे बघू शकता अशा पद्धतीने कोथिंबीरला छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये। आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। इथे मी शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे लसूण टाकून। तर इथे आपण सगळं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। इथे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे, लसूण बारीक करून घेतलेलं, त्याला छान परतून घ्यायचं आहे फोडणीमध्येच हे अशा पद्धतीने। फोडणीत छान असं परतून घेतलं की आपण आता वरून त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेणार आहोत। आता हे आपलं शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये लसूण टाकून आपण दळून घेतलं होतं मिक्सरला, ते टाकून घेतलं आणि त्याच्यात आता छान असं परतून घेतलेलं आहे। तर आता आपण टमाटे टाकून घ्यायचे, हे टमाटे पूर्ण टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। तर इथे बघू शकता मी सगळे टमाटे टाकून घेते। आता हे टमाटे टाकून झाल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये अशा पद्धतीने। पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण टमाट्याला पाणी सुटलेलं असतं, पाणी असतं, त्याच्यामुळे पाणी टाकायची काही गरज नाही। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण फोडणीमध्ये। तिथे बघू शकता हे अशा पद्धतीने आणि 10-15 मिनटं आपण याला छान असं शिजवून घेणार आहोत। पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण हे टमाट्याला पाणी असतं। आता टमाटे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये। आता याला 10-15 मिनटं शिजू द्यायचे। वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची अशा पद्धतीने। इथे बघू शकता अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी साधारण इथे 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर याला छान असं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून त्याला वाफवून चांगली शिजवून घ्यायची टमाट्याच्या चटणीला। तर चला मी आता झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। तर इथे बघू शकता 10-15 मिनटामध्ये आपली टमाट्याची चटणी अशी छान तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीची टमाट्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आणि डब्यासाठी तर ही एकदम उत्तम अशी भाजी आहे टमाट्याची चटणी। डब्यासाठी पण तुम्ही देऊ शकता आणि ही टमाट्याची चटणी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत पण खाऊ शकता। तर अशा पद्धतीची टमाट्याची चटणी तुम्ही पण नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।
व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.